राम राम मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं आपल्या रॉयल नंदू मोरे या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे बरं का. तर मित्रांनो, खूप दुर्दैव घडलं बरं का मागल्या महिन्यात माझ्याकडून. म्हणजे संकटावर संकट आलं होतं आणि सोशल मीडियावर म्हणजे लोक म्हणते ते सोशल मीडियावर येऊन का उपयोग आहे, हिकलं तिकलं. पण मला आज समजलं बरं का, म्हणजे सोशल मीडियावर मी जास्त काय लय कमवलं नाही बरं का, पण जीवाला जीव देणारे मित्र कमवली ती. आणि संकटाला माझ्यावर जर संकट आलं तर त्यांच्या छातीवर ओढून घेण्याची पात्रता असणारे मित्र कमवलेले आहेत ते. म्हणजे बघा विचार करा, आमचे रविदादा शिंदे इंदापूरकर. तर मित्रांनो, मी एक असा मित्र कमवला सोशल मीडियावर, म्हणजे जीवाला जीव देणारा, कसला का संकट असताना त्या संकटाशी मात करणारा, पाठीशी उभा राहणारा. बघा रविदादानं म्हणजे पहिलेपासून आपल्याला खूप मदत करत आली ते. आणि रविदादा एक माझा चांगला बेस्ट फ्रेंड आहे बरं का. तर रविदादाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण पहिल्यापासून त्यांनी मला म्हणजे माहिती देत आलेलं आहे, तर नंदू असं कर, नंदू तसं कर. आणि आता ही चॅनल डिलीट झालेल्या फुटाण्यात पण रविदादानं भरपूर मदत केलेली आहे बरं का. म्हणजे सांगितलेलं आहे असं कर तसं कर, खचून जाऊ नको, हे कर ती कर. तर रविदादाचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे बरं का. रविदादा नंतर परत कराडची हिनाताई, आपलं हिना शेख बरं का, त्यांचा पण खूप चांगला स्वभाव आहे. ऑनलाईनच आमची ओळख झाली होती, पण ती पण जीवाला जीव देते त्या बरं का. आता संपूर्ण माझा मोबाईल हॅक झाला होता, इंस्टाग्राम हॅक झालं, युट्यूब डिलीट झालं. तर माझ्यामुळं त्यांनी टेन्शन घेतलं बरं का, आणि त्यांनी 2 दिवस जेवण केलं नाही. म्हणजे त्यांनी मला फोनवर सांगितलं होतं, नंदू असं कसं काय झालं. मग माझ्यातर्फे त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की बाबा नंदूचं समजा सुरळीत होऊ द्या, असं तसं. त्याच्यानंतर आमचे रील स्टार प्रदीप राऊत, तुम्हाला तर माहितीच असलेली शेतकरी पुत्र, तर त्या प्रदीप राऊतनं सुद्धा आपल्याला भरपूर मदत केलेली आहे बरं का. चॅनल डिलीट झाल्यावर त्यांच्या सुद्धा जीवाला लागलं, आणि त्यांनी सुद्धा भरपूर जीवाच्या आकांक्षेनं प्रयत्न केला चॅनल वापस आणण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी. भरपूर 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 त्याने आपल्याला साथ दिली. इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केले, भरपूर त्याने प्रदीप राऊतनं भरपूर आपल्याला साथ दिली बरं का. आणि खूप छान स्वभाव आहे प्रदीप राऊतचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून कोण मदत केली आपल्याला समजेल जास्त. आमचे हे लातूरचे आकाश हुगे असतील, तर त्या आकाश हुगेनं मला माझं इंस्टाग्रामचं अकाउंट रिकव्हर करण्यासाठी मदत केली. म्हणजे देवासारखे धावून आले. जे काम माझ्याच्यानं होत नव्हतं ती काम त्यांनी केलं बरं का, आणि माझं इंस्टाग्रामच्या अकाउंटवर माझा कब्जा मिळवून दिला. तर त्यांनी पण खूप मोठी मला मदत केली. त्याच्यानंतर संपूर्ण स्टार लोकांनी मला मदत केली बरं का. म्हणजे रील स्टार असलेले आपल्या महाराष्ट्रातले मराठी रील स्टार, तर त्यांनी समजाने मदत केलेली आहे आपल्याला. म्हणजे माझ्या इंस्टाग्रामच्या फॉलोईंग मध्ये होती. मग इंस्टाग्राम माझं हॅक झाल्यावर मी त्या समध्याला फॉलोईंग मधनं काढून टाकलं, कारण मला आकाश उगेनं सांगितलं होतं की जर तो फॉलोईंग मध्ये मित्र ठुचील तर त्या हॅकरला अजून त्या मित्राच्या ऑप्शनमुळं तुझं इंस्टाग्रामचं अकाउंट हॅक करता येतंय. त्याच्यामुळे मी फास्ट एकदम सर्व मित्राला अनफॉलो करून टाकलं होतं बरं का. रविदादा शिंदेला सुद्धा मी अनफॉलो करून टाकलं होतं, कारण त्यावेळेस सिच्युएशनच खूप कठीण होती आणि आयडी वर ताबा मिळवणं खूप गरजेचं होतं, कारण मोठा फ्रॉड वगैरे झाला असता. तर मित्रांनो, ह्याच्यामुळे मी अनफॉलो करून टाकलं होतं बरं का सर्वांना. पण मी मोठ्या मोठ्या स्टारला अनफॉलो केलं होतं, जसं की बाबा आपलं पुण्याचे महेश मोठे, उमेश दादा काळे, परत माऊली सांगळे, रवी शिंदे, गणेश फरताडे, कोंडराम तात्या वाघमोडे, परत बरीच बरं का माझी म्हणजे आपली जालन्याची शिवानी ताई. अशा बऱ्याच मी मोठ्या मोठ्या क्रिएटरला अनफॉलो करून टाकलं होतं. पण त्या क्रिएटरचं तुम्हाला सांगतो म्हणजे एक खासियत आहे बरं का. मी त्यांना अनफॉलो केलं म्हणून त्यांनी मला अनफॉलो केलं नाही बरं का, म्हणजे काढून टाकलं नाही. त्यांच्या फॉलोईंग लिस्ट मध्ये मला ठेवलंच होतं. म्हणजे शेवटी म्हणजे मैत्री चांगली आहे बरं का. म्हणजे एकमेकावरचा विश्वास म्हणा, ही म्हणा, सपोर्ट म्हणा. म्हणजे ती मित्र रागावली नाही ती बाबा नंदूची बारकी आयडिया असून सुद्धा नंदूनं आम्हाला अनफॉलो केलंय असं. म्हणजे त्यांनी अजिबात कमेंट वगैरे केली नाही किंवा मला म्हणली नाही ती. म्हणजे त्यांनी समजून घेतलं ह्याच्या मागड संकट आलेलं आहे, आणि त्या संकटातनं बाहेर कसं पडायचं ही त्याची ती बघा लागले, म्हणून त्याने काय म्हणली नाही ती बरं का. तर असा भरपूर मोठा स्पॅम झाला होता.
मी सांगितलेला सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ करून भरपूर वेळेस सांगितलंय, टोटल इन्फॉर्मेशन देत आलोय आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला टोटल माहिती मी सांगणारच आहे. तर सायले बोल, थोडं 4 शब्द बोल. तुला कसं कसं वाटतंय, म्हणजे सोशल मीडियावर आता आपली पुढे चालून सबस्क्राईब वाढतील का, कसं होईल, काय काय नाही, तू थोडं तुझं मनोगत सांग. वाढतील, नक्कीच वाढतील. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्वच आहे तसं. बर. आणि हे अनफॉलो केल्यामुळे आम्ही काय पण गैरसमज करून घेतलाय. कोणतं तुम्हाला एक कमेंट केली होती, म्हणजे तो आम्हाला अनफॉलो केला, तुला सबस्क्राईब करत ना असं कोणतं काय म्हणालं होतं. पण असू दे त्याच्यावर पण मी तुम्हाला सोल्युशन सांगतो बरं का. म्हणजे एकाने केली होती, अमोल करडे म्हणून आमचे जालन्याचेच मित्र आहेत बरं का. त्यांनी म्हणले की मला अनफॉलो केलायच, व्हिडिओ वर न टाकतो की सबस्क्राईब करा म्हणून. तर अमोल दादा करडे विषय कसा माहित आहे का, आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट हॅक झालं होतं. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल पुस्तक गेला नाही, तुम्ही फक्त इंस्टाग्रामची व्हिडिओ बघितलाय म्हणून तुमच्या ते विषय लक्षात आला नाही. तर अमोल करडे दादा, आता नक्की तुम्ही युट्यूबवर जावा आणि माहिती नेमकं बघा, काय काय विषय समजा बघा, ती विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. सिच्युएशन अशी होती, आपलं अकाउंट हॅक झालं होतं. अमोल दादा करडे तुमच्यासाठी मी सांगतोय बरं का, आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट हॅक झालं होतं आणि ती हॅक झालेलं इंस्टाग्रामचं अकाउंट परत माझ्या एका लातूरच्या मित्रानं रिकव्हर केलं होतं. आकाश हुगे नाव आहे त्यांचं. तर त्याने रिकव्हर करून माझा कब्जा त्या अकाउंटवर घातला होता. ते इंस्टाग्रामचं अकाउंट परत घेतलं होतं. मग परत घेतल्यानंतर ती अजून इंस्टाग्रामचा अकाउंट तो हॅकर रिटर्न घेऊ शकत होता. कशामुळं, एक फ्रेंडचं ऑप्शन असते म्हणून, 2 व्हेरिफिकेशन असतं, ईमेलवर रिकव्हरी कोड असते, मोबाईलवर रिकव्हरी कोड असते, आणि एक फ्रेंडचं ऑप्शन असते म्हणून तिथंच हॅक करण्यासाठी. मग मी जर माझ्या आयडी मध्ये जर फॉलोइंग म्हणजे फॉलो करून जर फ्रेंड ठेवले असते तर त्या हॅकरला इजी आयडी घेता आले असते. म्हणजे कसं, तर ती बघती ती हे जे मित्र कोण कोण आहे ती, समजा आता उदाहरणार्थ अमोल करडे 113 ही तुमची आयडी आहे. मग ती हॅकर काय करणार, माझ्या फॉलोइंग मध्ये बघणार, मग ती वरी हॅक करताना सांगणार, फ्रेंडच्या ऑप्शनला क्लिक करणार, तिथं सांगणार की माझ्या आयडीवर ही मित्र आहे, तुम्ही चेक करू शकता. म्हणजे युजर नेम व्यवस्थित दिल्यावर, आणि ती जर माहितीवर इंस्टाग्रामला दिली तर ते इंस्टाग्राम इजी ते अकाउंट माझं लगेच रिकव्हर करून त्या हॅकरला देत होतं. त्याच्यामुळं मी फॉलोइंग लिस्ट टोटल 0 करून टाकली होती. आणि जसं की मला लगेच लातूरच्या आकाश हुगेनं सांगितलं की आता तुझी आयडी व्यवस्थितपणे आपल्याकडे आलेली आहे, तो आता मित्र करू शकतोय. तर मी लगेच मित्र म्हणजे केलं, समजायला लगेच फॉलो करून टाकलं बरं का. आणि माझा एक असा स्वभाव आहे, अमोल दादा करडे, माझी आयडिया हा 1 लाख फॉलोअर्सची, पण ती 1 लाख माझी नाही तीच बरं का. मी म्हणजे किरकोळ माणूस आहे एकदम, मला त्या फॉलोअर्सचं वगैरे काय वाटत नाही. मला जर योग्य व्हिडिओ वाटले तर जे 100 फॉलोअर्स आहे ते फक्त 100 वाल्या फॉलोअर्सला मी फॉलो बॅक दिलता, फॉलो केलं होतं. म्हणजे आवड होती तर असलेच नाही ते, त्यांचे 50 सुद्धा फॉलोअर्स नाही, त्याला तुम्ही फॉलो केला. विषयच नाही, फॉलोइंग किंवा फॉलोअर्स बघून ही मैत्री करायची नसते. 0 जरी असली तरी आपण मैत्री करायची असते. आणि कुठला मित्र कुठल्या मदतीला धावून येईल हे सांगता येत नसते. त्याच्यामुळं मी बारका असो मोठा असो फॉलो करून ठेवताच बरं का. कारण मैत्री ही गणितातला आकडा किंवा फॉलोअर्सवर नसते. आकडा बघून मैत्री करायची नसते. मैत्री ही निर्मळ मनानं करायची असते. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथून पुढे पण मी करणार आहे. समजायला जेवढी माझी होती 800-900 मित्र होती बरं का, त्या समजायला मी फॉलो करणार आहे अजून रिटर्न. पण आता रोज मी फक्त 100च फॉलो करू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे इंस्टाग्रामचा नियम. कमीत कमी मला समजायला 800 लोकांना फॉलो करण्यासाठी 10-12 दिवस जाणार आहे. ती 10-12 दिवस जाणार आहे. ती रोज 100 करू शकणार आहे म्हणल्यावर आपण कामातनं सवड काढून वगैरे फॉलो करावं लागणार आहे. ती असं म्हणजे फास्ट करता येत नाही ना, 1 सेकंदाला 1 फॉलोअर्स फॉलो करता येत नाही. लक्षात द्यायला पाहिजे. हा, म्हणजे व्यवस्थित ती बघून करावं लागणार आहे. आणि मित्रांनो घ्या काळजी बरं का. आणि सांगायचं म्हणलं तर नवीन चॅनल आहे, करा. जसा तुम्ही पहिल्या चॅनलला सपोर्ट केलाय ना तसा ह्या चॅनलला सुद्धा करा सपोर्ट. आणि काढलंय आता रॉयल नंदू मोरे युट्यूब चॅनल नवीन काढलंय. होईल ह्याच्यावर बी समजा बरोबर. म्हणजे आनंद वाटला बरं का. समजा कसं, तर कालच मी एक चॅनल काढलं आणि त्या चॅनलवर डायरेक्ट 300 माझे सबस्क्राईब झाले. तर ही लय मोठा आनंद आहे. एका दिवसात 300 सबस्क्राईब झाली. रोज 300 बी झाली तर 10 दिवसात 3000 होणार आहे. ती म्हणजे केचा आकडा लागतोय माझ्या आयडीवर.
आणि केचा आकडा लागला का विषय मिटला. मला पण चांगलं वाटतंय, व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येते. मग काय करा आता तुम्हाला सांगतो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा आणि द्या एक कमेंट सोडून राहा आपल्या व्हिडिओला. कसं वाटतंय, काय वाटतंय, कमेंट सोडा. सबस्क्राईब सुद्धा करा, लाईक करा आणि ही व्हिडिओ तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या मित्राला वगैरे शेअर करण्याचा प्रयत्न करा. समजायला कळू द्या आपलं पहिलं चॅनल डिलीट झालंय, हे नवीन काढले. बरोबर आहे का नाही साई? तर चला मित्रांनो, आता भलताच व्हिडिओ लांबत चाललाय. आपण आता डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. सांगतो अजून मी टोटल माहिती तुम्हाला सांगत राहतो. धन्यवाद.